नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्वामी समर्थांच्या शिकवण्या आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याच्या मार्गाबद्दल बोलायचं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या आयुष्यातील मी अनेकदा स्वतःची क्षमता कमी लेखली होती, पण जेव्हा मी स्वामी समर्थांच्या "मी तुझ्या पाठीशी आहे" या वचनाला धीर दिला, तेव्हा मला माझ्या ध्येयाकडे अगदी ठामपणे वाटचाल करता आली. त्या एका क्षणी मी माझ्या क्षमतेवर पुन्हा विश्वास ठेवला आणि तोच क्षण माझ्या यशाचा पाया ठरला आणि मी आज आत्मविश्वासाने बोलू शकते. नमस्कार. या साध्या माझ्या चॅनेलला तुम्ही सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. या चॅनेलवर मी तुमच्यासाठी प्रेरणादायी कथा, साध्या जीवन टिप्स आणि स्वामी समर्थांच्या शिकवणी आणते. चला तर एकत्र या आणि या प्रवासाचा भाग व्हा. व्हिडिओला सुरुवात करू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुम्ही शेवटी एक खास तुम्हाला संदेश मिळणार आहे. काही महत्त्वाच्या सूचना आणि पुढील योजना सांगणार आहे. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि तुम्हाला नक्की प्रेरणा मिळेल ह्या व्हिडिओमधनं. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. मी आज तुम्हाला स्वामी समर्थांच्या जीवनातील प्रेरणादायी कथा, त्यांचे उपदेश आणि त्यांच्याकडून मिळालेलं मार्गदर्शन तुम्हाला सांगणार आहे. स्वामींच्या शिकवण्यामुळे माझ्या जीवनात आलेला बदल, त्यांचे धडे आणि त्यांचा मानसिक आधार यावर मी भर तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हालाही आध्यात्मिक मार्गदर्शन देईल. स्वामी समर्थांचे उपदेश आणि तुमच्या जीवनातील धैर्याचं महत्त्व दाखवलं जाईल. तुम्हाला कुठल्या प्रकारचा संदेश हवा आहे? धैर्य, विश्वास आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. खरं स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मी त्यासाठी एक व्हिडिओ तयार केला आहे, जिथे मी तुम्हाला उदाहरणासह सांगते की अगदी लहान पावलंही मोठा बदल घडवू शकतात आणि स्वामी समर्थांच्या शिकवणीवर आधारित आपण आपल्या क्षमतेला अधिक बळकट करू शकतो. तुमच्या रोजच्या अनुभवातून किंवा काही आपल्याला आवडत्या व्यक्तीच्या मार्गदर्शन आपल्याला मिळेल, त्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल. स्वतःवर विश्वास ठेवल्यास खरोखरच त्या मोठ्या व्यक्तींनी कसं यश प्राप्त केलं हे आपण उदाहरणासह बघूयात. तर आता J.K. रॉलिंग, त्यांनी हॅरी पॉटरची पुस्तके लिहिल्यानंतर जगभरात खूप यश मिळवलं. अगदी ती लिहिताना त्यांच्यावर खूप कठीण आर्थिक परिस्थिती होती, पण त्यांनी हार मानली नाही आणि अखेर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवल्याने जगातील सर्वात यशस्वी लेखकांपैकी एक होऊन गेल्या. आणखी एक दुसरं उदाहरण आपण बघू. तुम्ही थॉमस एडिसनचा पण ऐकलंय का नाव? तो जेव्हा लहान होता तेव्हा अनेक अपयशांना सामोरं जाऊनही त्याने बल्ब सारख्या क्रांतिकारी शोधामुळे जग बदललं. त्याच्या यशामागे स्वतःच्या प्रयत्नावरचा ठाम विश्वास होता आणि तोच संदेश आपल्याला घ्यायचा आहे की स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. आणखी काही उदाहरण बघूया आपण. मायकल जॉर्डन यांचा संदेश खूप प्रेरणादायक आहे. तो म्हणाला होता की मी माझ्या कारकिर्दीत अनेकदा चुकलो, अनेकदा गेम गमावले, पण त्या सगळ्या अपयशामुळेच मी यशस्वी झालो. याचा अर्थ अपयशातून शिकणं आणि पुन्हा उभं राहणं हेच आपल्या खऱ्या यशाचं रहस्य आहे. नक्कीच. अजून उदाहरण, ऑप्रेच विन्फ्री हिला पहा. ती लहानपणी खूप आव्हानांचा सामना करत होती.
पण तिने स्वतःवर विश्वास ठेवला, कष्ट केले आणि आज ती जगातली सर्वात प्रभावशाली महिला होते. तिचा संदेश असा आहे की स्वतःची कहाणी लिहा, अपयशाला पावलाप्रमाणे वापरा आणि स्वतःवर मुख्य म्हणजे विश्वास ठेवा. तसेच स्वामी समर्थांचाही संदेश याचवर आधारित आहे. त्यांचं सांगणं होतं की स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, कोणत्याही अडथळ्यावर मात करा आणि शांत मनाने धैर्याने वाटचाल करा. जेव्हा तुम्हाला स्वप्न मोठी वाटतात तेव्हा त्यांच्याकडे आत्मविश्वासाने बघा आणि स्वामींच्या साथीसह तुम्ही निश्चितच यश प्राप्त करू शकता. यश मिळविण्यासाठी तुम्ही 3 गोष्टींचा समावेश करू शकता. पहिलं, स्पष्ट ध्येय आणि नियोजन. दुसरं, सातत्याने प्रयत्न आणि आत्मशिस्त. आणि तिसरं, स्वतःवरील विश्वास. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि सकारात्मक दृष्टिकोन. उदाहरणार्थ स्टीव्ह जॉब्स यांनी त्यांची दृढ इच्छाशक्ती, सातत्य आणि नवनवीन गोष्टींचा ध्यास याचमुळे जगभरात नाव कमवलं. तसंच तुम्ही तुमच्या अनुभवातून धैर्य, अपयशावर मात करणे आणि नेहमी पुढे जात राहणे यावर भर द्या. आणखी एक उदाहरण आपण बघू. ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस त्याने सुरुवातीला खूप कमी संसाधनापासून सुरू केलं. म्हणजे त्याच्याकडे अजिबात काही साधन सामुग्री नव्हती, उपकरणं नव्हते आणि त्यांनी सुरुवात केली आणि सतत प्रयत्न, नवीन आव्हानं स्वीकारली. सतत प्रयत्न करून नवीन आव्हानं स्वीकारून आज जगातील सर्वात मोठं ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उभं केलं. खूप मोठी गोष्ट आहे. तसेच मॅकडोनाल्ड ही एक सामान्य शेतकरी होती, पण सामान्य आणि गरीब शेतकरी होती, पण तिने तिच्या चिकाटीतून शेतीतूनच जगभर नाव कमावलं. म्हणजे तुमच्याकडे चिकाटी असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीवर मात करू शकता. या सर्वापासून आपल्याला शिकायला मिळतं की आत्मविश्वास, चिकाटी आणि सातत्य किती महत्त्वाचे आहे आणि ते ठेवले की यश नक्कीच मिळतं. सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला रोजच्या लहान गोष्टींना प्राधान्य द्यावं लागेल. एक ठरलेलं वेळापत्रक ठेवा. तुमचे ध्येय लहान टप्प्यामध्ये विभागा आणि प्रत्येक लहान प्रगतीचा आनंद घ्या. अपयश आलं तरी निराश होऊ नका. त्यातून शिकून पुन्हा प्रयत्न करा. हळूहळू सातत्याने केलेल्या प्रयत्नांनी तुमची प्रगती निश्चितच दिसेल. स्वामींचा मुख्य संदेश हा आहे की आत्मविश्वास आणि श्रद्धा ठेवून आपण कोणत्याही अडचणींना पार करू शकतो. ते सांगतात की मी तुझ्या पाठीशी आहे. हेच खऱ्या धैर्याचे आणि मार्गदर्शनाचे वचन आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि स्वामींच्या प्रेमाने पुढे जात राहा आणि सकारात्मक विचारसरणी आणि सतत प्रयत्न करत राहणे, नवीन शिकत राहणे या गोष्टी तुम्ही सातत्याने करा, चिकाटीने करा. यश नक्कीच तुम्हाला मिळेल. या यशस्वी लोकांच्या कथा आपल्याला नक्कीच प्रेरणा देऊन गेल्या असतील, कारण त्यातून आपल्याला दाखवलं जातं की त्यांनी किती संघर्ष केलेला आहे आणि चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्यामुळे मोठं यश ते मिळू शकले. या गोष्टी आपल्याला सिद्ध करतात की आपणही
आपल्या ध्येयाकडे ठाम पाऊल टाकू शकतो, अपयशाला सामोरे जाऊ शकतो आणि अखेर यशाची शिखरे गाठू शकतो. आणि आता म्हणू शकतो की प्रयत्नांती वाळूचे कण रगडता तेलही गळे. म्हणून प्रयत्न करणे हे कधी सोडू नका, धीर सोडू नका आणि चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोनाने आपण पुढे पाऊल टाकत राहा. सातत्याने आणि ठामपणे प्रयत्न करायचे आहेत. प्रत्येक दिवसाचा एक छोटंसं ध्येय ठरवा. स्वतःला प्रेरित ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करा आणि अपयश आलं